हॅलो आहे नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी मंदार गिरकर आणि आज समजून घेऊयात की 10,000 देशी गावरान कोंबडी पालन करून किती खर्च आणि किती नफा किंवा तोटा होऊ शकतो. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, 10,000 कोंबडी पालन करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला लागणारा जो सेटअप आहे तो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. जसं की शेड, 400-500 बांबू, फीडर, ड्रिंकर, पाण्याच्या टाक्या, लोखंडी रॅक. त्याच्यानंतर 3 ते 4 महिना अगोदरच तुम्हाला शेवग्याची लागवड करावी लागणार आहे. ठिबक सिंचन लागणार आहे. त्याच्यानंतर 10,000 पिल्लं जेव्हा तुम्ही टप्प्याटप्प्याने मागवणार आहात ते तुम्हाला ₹60 या दराने भेटणार आहे. ब्रूडिंग सेटअप, मुर्गा जाळी, ग्रीन नेट आणि मिन्सिंग मशीन. मित्रांनो, इकडे लक्षात घ्या की आपण कोंबड्यांसाठी शेड बांधत आहोत. तर जुगाड पद्धतीने जेवढा कमी खर्चामध्ये आपल्याला हा शेड बांधता येईल तेवढा कमी खर्चात आपल्याला हा शेड बांधायचा आहे. त्या व्यवसायाचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे स्पीड मॅनेजमेंट. मित्रांनो, लक्षात घ्या की एक गावठी कोंबडा किंवा कोंबडीला 1 किलो वजन होण्यासाठी 4 ते 6 किलो खाद्याची गरज लागते. पहिल्या महिन्याला जेव्हा पिल्लं बारीक असतात तेव्हा त्यांना 20 ग्राम प्रति दिवस अशी खाद्याची गरज लागते आणि पिल्लं जशी हळूहळू वाढत जातील तशी त्यांना 35 ग्राम, 60 ग्राम, 80 ग्राम, 100 ग्राम अशी खाद्याची त्यांना गरज लागणार आहे. तर पहिल्या महिन्याला तुम्हाला कंपनीचंच इथे फीड वापरावं लागणार आहे, जसं लेअर, स्टार्टर, फीडर इत्यादी जे काय असेल ते, ज्याचा खर्च तुम्हाला 60,000 इतका होणार आहे. आणि बाकी तुम्हाला प्रत्येक दिवस इथे 200 ते 300 किलो भाजीपाला, माशाचं वेस्ट, हॉटेलचं वेस्ट हे द्यावं लागणार आहे एक मिन्सिंग मशीनच्या साहाय्याने बारीक करून. एक गोष्ट इथे लक्षात घ्या मित्रांनो की मार्केटमधून जे भाजीपाला, माशाचं वेस्ट जे काय येणार आहे ते प्रत्येक दिवस उपलब्ध नसणार आहे आणि ते फ्रीमध्येही येणार नाही मित्रांनो. तर इथे तुमचं ट्रान्सपोर्टेशन, तुमचा लेबर हा प्रति दिवस तुमचा ₹1000 इथे खर्च होणार आहे. तसेच ज्या दिवशी हे उपलब्ध नसेल त्यासाठी तुम्हाला बॅकअपसाठी 2 ते 3 टन खाद्य तुम्हाला आणून ठेवावं लागणार आहे, ज्याचा खर्च तुम्हाला प्रति महिना 50 ते 60,000 इतका होणार आहे. आता यावर सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो भाग आहे म्हणजेच हेल्थ किंवा आरोग्य मॅनेजमेंटवर. मित्रांनो, तसं बघा, प्युअर गावरान कोंबड्यांमध्ये सगळ्यात जास्त रोगप्रतिकारक शक्ती असते, पण ह्यांच्यात जे कॉमन आजार जे सापडतात म्हणजेच राणीकत, गंबोरो, सीआरडी, लसोटा, मारेक्स इत्यादी, यांच्यावर तुम्हाला उपचार, वेळोवेळी लसीकरण, जसं पहिला, 5व्या, 7व्या, 21व्या आणि 28व्या दिवशी हे देणं खूप गरजेचं आहे. तसेच स्वच्छ पाणी, साफसुथरं शेड हे ठेवणंही खूप गरजेचं आहे. तर एकूण जर तुमचं लसीकरण, औषधांवर जो होणारा खर्च जर जवळपास पकडला तो ₹30,000 होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता येऊया अंतिम टप्प्यावर, जिथे आपण असं गृहीत धरलं आहे की सगळेच पक्षी आपण विक्रीसाठी काढणार आहोत. तर 6 ते 7 महिन्यानंतर जेव्हा प्रत्येक पक्षी आपण जेव्हा विक्रीसाठी काढणार आहोत, जर आपण 10,000 पक्षींमधून 10% मोर्टॅलिटी अशी पकडली तर आपल्याकडे आता 9,000 कोंबड्या उरतात, ज्याची सरासरी जर मार्केटमध्ये तुम्हाला रेट जर आपण बघितला तर 300, 320, 350 असा भेटू शकतो. तर मित्रांनो, इथे टोटल आपला 6 ते 7 महिन्यांमध्ये ₹17,54,500 एवढा खर्च होत आहे. आणि 50-30-20 च्या हिशोबाने जर आपण 300, 320 आणि 350च्या रेटने जर आपण आपल्या कोंबड्या विकल्या तर 32 ते 33 लाख रुपयाचं आपल्याला उत्पादन इकडे मिळत आहे. त्यातून जर सगळा आपण खर्च जर वजा केला तर आपल्याकडे 14 ते 15 लाख रुपये 6 ते 7 महिन्यात एवढे उरत आहेत. एक गोष्ट इथे लक्षात घ्या मित्रांनो की आपण पकडलेला नफा पूर्णपणे आपल्या उत्कृष्ट नियोजन, योग्य व्यवस्थापन, संगोपन, कौशल्य आणि विक्रीतील रणनीतीवरती अवलंबून असते. मार्केट रेट, मृत्यू दर, खाद्याचा खर्च, वेस्टची उपलब्धता यासारख्या घटकांमुळे जो नफा आहे आपला कमी जास्त होऊ शकतो. म्हणूनच हाच व्यवसाय यशस्वी होण्यासाठी अनुभवासोबत सातत्य, चिकाटी, जागरूकता ही अत्यंत गरजेची आहे. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की ह्याच कोंबडी पालन आपण विक्री न करता अंडी उत्पादनासाठी ठेवल्यात तर प्रत्येक महिन्याला आपण सरासरी किती उत्पादन मिळू शकतो. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय.